मित्रांनो, आज कोरेगावचं हिंद केसरी मैदान पार पडते आणि त्यात खऱ्या अर्थानं फायनलला प्राप्त झाला आपला सर्वांचा लडका कारुंड एक्सप्रेस चिक्या. आज आपल्यासोबत अजित शेठ आहेत. अजित शेठ, पर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन. नमस्कार. काय सांगाल, आजचा परत एक गुलाल, कोरेगावचा हिंद केसरी गुलाल आहे. आज काय महत्वाचा गुलाल आहे, काय आजचा आनंद खूप मोठा आहे माझा. पाठीमाग आमची लाडकी जोडी जी पळाली होती, बॅड लक थोडंसं जे निर्णय कमिटी जे होते लॉबीचं, त्याच्यामुळं आम्हाला त्यावेळेस फायनलला पळता न आलं. बरं. त्यावेळेस ती गाडी खूप छान पळली होती आणि आज चिक्यानं 10 नंबर सेमीमध्ये कडनं पळून जे आम्हाला आनंद दिलाय की खूप म्हणजे गगनात मावत नाही. आजचा खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी. आज फायनलला माझ्या अपेक्षा काहीच नाही, गुलाल मिळाला मला बस कोरेगावचा आम्हाला. बरोबर, नक्की सेट. कुठंतरी एक चिक्या तुमचं भरपूर नाव करतोय आणि आज विशेष म्हणजे एवढं मोठं क्राऊड असताना पब्लिकने पळणं सोपं नाही आणि त्याने आज सिद्ध करून दाखवलं की मी काय पळतोय का, तर सर खरंच पळतोय. काय सांगाल, एक पब्लिकनं पळणं वेगळं आणि मधनं पळणं वेगळं असतं, काय सांगाल? आपल्याला कसं असतं बरं काय, क्षेत्रामध्ये बिनजोडला पळणं वेगळं येतं आणि आपले 3 फेरले पळणं वेगळं येतं कडनं. कारण बिनजोडला लागून पब्लिक असताना आपलं काय एक फाटी सोडून साईडला पब्लिक असतं आणि आपलं पब्लिक काय करतं, जास्त कालवा करतं, क्राऊड करतं. त्यामुळे आपल्या शक्यतो बैलांना कडनं एवढ्या मोठ्या मध्ये शेमी निघत नाहीत. आज चिक्याने ते सिद्ध केलं आणि हा चिक्या लहानपणीपासून कडनं पळतोय आणि आज त्यांनी माझं खूप म्हणजे आज शब्दात व्यक्त करता येत नाही ते त्यांनी आज मला माझ्यासाठी करून दाखवला. आज प्रेक्षकांचा क्राऊड त्याला म्हणजे त्याला वाटलं असेल की हा माझ्यासाठी कंपल्सरी आहेच, तो काय मला विषय नाही, क्राऊड असला तरी मी पळणार का तर पळणारच. कारण त्यानं पब्लिकचं तुम्ही म्हटलं की लहानपणापासून त्याला सवय आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी सेमी पुकारला त्यावेळी काय भीती वाटली का की बाबा आज कडनं गाडी लागली, काय वाटलं होतं का? आज म्हणजे वैशिष्ट्य असं ठरलं बरं का, आज सगळ्यात शेवटची चिठ्ठी निघाली 10व्या म्हणजे चिक्याची. त्या थोडं मनात म्हणजे कडनं बैल पळतो आपला, कडेला मला भीती नाही, फक्त मला शंका की बाबा आज बाबा आपली कडेला 8 नंबर तासावर चिठ्ठी निघाल्यानंतर मला कॉन्फिडन्स बैलांचा होता पूर्ण की बैल हा आज माझा म्हणजे अंदाज फेल करणार नाहीये आणि त्यांनी ते सिद्ध केलं आज. नक्कीच सेट. आणि ज्याबद्दल आता पायऱ्याचं नियोजन अचानक झालं होतं, ज्याबद्दल तुम्ही म्हटला, काय सांगाल कसं सगळं पायऱ्याचं नियोजन? म्हणजे आमच्या अक्षय आणि पप्पू जगतायत त्या दोघांनी मिळून ते नियोजन केलं. कारण त्यांनी आपल्याला बैल भरपूर दिवस मागितला होता आणि तो खून खूप छान पळतोय. वास्तविक पाहता मला भविष्यातला खूप तो तारा दिसतोय बरं का तो. कारण मलाही जाणवलेलं बरं का की आम्ही 2-3 सेमीमध्ये त्या बैलाला आमच्याबरोबर समान एक निर्णय केला, म्हणजे 1 नंबरचा निर्णय केला. त्यावेळेस जास्त पळून तो खोंड फायनलला आमच्याबरोबर समान झालता तो. त्यानंतर रेग्युलर तो खोंड गुल्लात आहे. आज म्हणलं चला म्हणलं आज काही का असणार बरं का, आपण तर नेहमी टॉप पायऱ्यामध्ये पळतोय, बरोबर आहे का, आणि खोंड पण हा टॉपचा आहे. म्हणलं चला आज पळायचं, म्हणलं काहीतरी वेगळं करून दाखवू म्हणलं आज. आणि ते सिद्ध केलं दोन्ही बैलांनी आज. म्हणजे जो तुम्ही निर्णय घेतला तो दोन्ही पण नंदींनी साध्य करून दाखवला 100%. काय सांगा? 100% कारण बरं का, वजेरी खोंड एवढा चांगला आतून सपोर्ट दिला की खूप चांगला आणि चांगल्या प्रकारे अंतरने गाडी सेमी पास केला. दोन्ही बैला धन्यवाद. अक्षय, आमची टीम सगळी, अटील ड्रायव्हर, पोर असतील आमचे, अमर वगैरे सगळ्यांचं, पप्पू असेल आमचा, सगळ्यांचं धन्यवाद. तरी आता हा गुलाल तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता, ज्याबद्दल तुम्ही पहिल्यांदा म्हटलं गेल्या वर्षी जे काय घडलं होतं त्या अपेक्षेनं कुठंतरी तुम्ही संबंध खातीर आज इथं पाहण्यासाठी आला आणि ती कुठंतरी मनात गोष्ट असणार की आज काही करून आपल्याला गुलाल हा पाहिजे. आणि चिक्या तुमच्या मनातलं ओळखतो असं आपण प्रत्येक वेळेस तुमचा त्याचा अटॅचमेंट असं जरा वेगळं वाटतं की तुम्ही त्याला काय सांगता तो माझा ऐकतोय असं काय, तर तुमचा कारण प्रत्येक वेळी तुम्ही बोलताना पण असं म्हणजे त्याच्या काळजीबाबत एवढं बोलता की एवढा मालक असं तुम्ही बोलता की काळजीपूर्वक व्यवस्थित तुम्ही त्याची काळजी घेता, सगळं घेता, तुमची टीम असेल ते. काय सांगाल तुम्ही? 100% बरं का, बैलाने आजचा जो आनंद आहे आता चिक्या तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ह्या वर्षाला त्याचा हा 6 1 नंबर आहेत पाठीमागचे आणि त्याचे 7 गुल्ल आहेत. म्हणजे आम्ही 17 मैदान खेळलोय, त्याचा ॲव्हरेजली त्याचा 85-90% गुल्लाचा रेशिओ आहे मोठा. मला कॉन्फिडन्स बैलाच होता. पण काय होते बरं, कालीच्या काळात बघतोय हिंद केसरीच्या मैदानाला काहीतरी बॅड लक होते, हुलकून देत होता. आम्ही माझ्याला 1 नंबर हिंद केसरी झालो, पण एक मनात एक दुखदुखी असते की याला एक घाटाच्या वरचं जे आपले मानाचे 2-3 मैदानात ह्याच्यातही आपला बैल 100% फायनल राहणं गरजेचं आहे. तर त्या चिक्याने मला सिद्ध केलं आणि खूप मोठा आनंद दिला आम्हाला. नक्कीच सेटा. आणि आज गटाला आणि सेमीला कसं वाटलं स्पीड एकंदरीत गाडी? 100% गटाला गाडी चांगली पळाली, ती गाडी पळाली आणि सेमीला तर सगळ्यांनी पाहिलंच आहे बरं का की तो सेमीचा कडाचा थोडासा आहे, म्हणजे जे टॉप 3-4 बोल आहेत ना त्याच्यामध्ये तो आहे कडनं पळणार बैल. आणि तुमच्याशी इच्छा पण होती, तुम्ही म्हटला की कोरेगावचा गुलाल आपल्याला पाहिजे, तर ते 100% तुम्हाला आज साध्य झाले. एक ते वेगळीच गोष्ट आहे, हिंद केसरीचा गुलाल म्हटलं की एक वेगळंच गोष्ट असते ती. काय सांगाल हिंद केसरी काय असतं बरं का, आपण पळतो कशासाठी, हिंद केसरीच्या मैदानात आपला नंबर येण्यासाठीच आपण पळत असतो. बरोबर. आणि याच्यासाठी मी स्वतः बैल 5-7 दिवसापासून बरं का की
आमचा पायरा ऑलरेडी दुसरा झालता पण बॅडला काय झालं बरं का की ती काय गाडी साक्षात उतारली नाही आमची. बरं. तर ही गाडी मला शासवत होती गाडी 100% पळेल कारण मी जे खोंड पळताना वजीर बघितलं होतं ना पाठीमागच्या मैदानाला खोंडात तेवढा दम होता पळण्याचा. बरं. त्यानुसार आम्ही तो पायरा केलता आणि आज दोन्ही बैलांनी खूप मोठा आम्हाला आनंद दिलेला आहे. नक्की सेट जास्त काही वेळ घेत नाही फायनल पण आहे आणि खऱ्या अर्थानं तुमचं स्वप्न प्रत्येक वेळी चिक्या पूर्ण करतोय आणि कंटिन्यू तुम्हाला असंच तुमच्या दोघांचं अटॅचमेंट आहे जे ते महाराष्ट्राला पाहायला मिळेल हीच तुम्हाला शुभेच्छा असेल आणि तुम्हाला गोलाला 100% ठेवेल चिक्या हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.